नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये वर्षभर टिकणारे रव्याचे पापड कसे बनवायचे ते पाहिले. त्याचबरोबर वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे तेही पाहिले. तर आज आपण वर्षभर टिकणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या जेवढ्या खायला भारी लागतात ना, त्यापेक्षा बनवायला खूपच सोपे आहे. या पापड्या बनवायला खूप काही जास्तीची तयारी करावी लागत नाही आणि तुम्ही एकटे जरी असाल ना, तरी अगदी सहज या पापड्या बनवू शकतात. अशा या उपवासाच्या पापड्या उन्हाळ्यामध्ये करून ठेवल्या, की जेव्हा उपवास असेल त्यावेळेला अगदी सहज या पापड्या तळून खाता येतात. आणि उपवासातील पदार्थ तर सर्वांनाच आवडतात. त्यामुळे उपवासामध्ये जेव्हा ताट भरून या पापड्या तळल्या, की सर्वजण येता जाता अगदी आवडीने खातात. चला तर मग वर्षभर टिकणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहूया. तर या पापड्या बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम साबुदाणा घेतला. साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकले. त्यानंतर साबुदाण्याच्या वर 1 इंच पाणी राहिलीत, पण त्यामध्ये पाणी घातले आणि साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला. आता सकाळपर्यंत साबुदाणा मस्त भिजलाय. आता साबुदाणा अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा. आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. तर यासाठी काय करायचं, साबुदाणा भिजल्यानंतर जेवढा होईल त्याच्या 2.5 पट यामध्ये पाणी घालायचं. आता साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार यामध्ये थोडं पाणी कमी जास्त घातलं तरी चालतं. यासाठी काय करायचं, सुरुवातीला अगदी मापात यामध्ये पाणी घालायचं आणि थोडं पाणी साईडला गरम करायला ठेवायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर काही हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या, त्या यामध्ये घातल्या. वाळवणामध्ये आपण जे तिखट घालतो ना, ते थोडं प्रमाणातच घालायचं. त्याचबरोबर मीठ सुद्धा अगदी प्रमाणात घालायचं. कारण वाळवणाच्या पदार्थामध्ये चुकून थोडं जरी मीठ जास्त झालं ना, तर पदार्थ पण खारट होतो आणि आपण केलेली मेहनत सुद्धा वाया जाते. तर आता इथे आपण अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम साबुदाणा मोजून घेतला होता. यासाठी इथे मी 1.25 किलो बटाटे घेतले. या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या बनवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की तुमच्याकडनं साबुदाणा जरी थोडा कमी जास्त झाला किंवा बटाटे तुम्ही जास्त प्रमाणात घाला किंवा यापेक्षा थोडे कमी घातले, तर या पापड्या अजिबात चुकत नाही. फक्त काय करायचं, योग्य प्रमाणात साहित्य शिजलं की नाही याकडे लक्ष द्यायचं. तर तुमच्या पापड्या इतक्या छान होतील ना, अगदी गोल गोल होतील. न चिरता न तुटता अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पापड्या तयार होतील. आता हे सगळे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने छिलून घ्यायचे. सगळे बटाटे छिलून झाले की एखाद्या लांब किसणीने, मोठ्या किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे. बटाटा किसणीवर ठेवल्यानंतर हाताने थोडा जास्त दाब द्यायचा आणि अगदी किसणीच्या शेवटपर्यंत न्यायचा. त्यामुळे काय होतं, बटाट्याचा किस थोडासा लांबसर तयार होतो आणि जेव्हा आपण या पापड्या तळल्यानंतर खातो ना, जेव्हा बटाट्याचा किस दाताखाली आले की पापडी चवीला खूप भारी लागते. तुम्ही पाहू शकता बटाट्याचा मस्त लांब लांब असा किस तयार झाला. याच पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे किसून घ्यायचे आहे. आणि बटाटा किसून घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक एक बटाटा किसून झालं की लगेच तो पाण्यामध्ये घालायचा. त्यामुळे काय होईल, आपल्या बटाट्याचा किस अजिबात लालसर तयार होणार नाही. आता याच पद्धतीने सगळे बटाटे किसून घेतले आणि बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. 5 लिटरच्या कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले होते. पण एवढा साबुदाणा आणि बटाटा त्यामध्ये हलवता आला नसता, त्यामुळे मी मोठे पातेले घेतले. आता पाणी चांगले गरम झाले आहे. यामध्ये भिजलेला सगळा साबुदाणा घालायचा. अशा पद्धतीने सुट्टा सुट्टा करून सगळा साबुदाणा घालायचा. आता आपला साबुदाणा रात्रभर छान भिजलाय, त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागणार नाही. साबुदाणा घातल्यानंतर मस्त सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. गॅस मोठा करायचा आणि एकसारखं सगळं साहित्य हलवून घ्यायचं. 4 ते 5 मिनिट सर्व साहित्य चांगलं एकजीव झालं की यामध्ये किसून घेतलेला सगळा बटाटा घालायचा. आणि बटाट्याचा किस घालताना त्यामध्ये एकदम नाही घालायचा. अशा पद्धतीने हाताने थोडा सुट्टा करून करून यामध्ये घालायचा. आता बटाट्याचा सगळा किस यामध्ये घालून झाला की पुन्हा हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि सगळं साहित्य चांगलं हलवत राहायचं. सुरुवातीला 7 ते 8 मिनिट मोठ्या गॅसवर एकसारखं हे साहित्य हलवून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. आता हळूहळू साबुदाण्याचा कलर सुद्धा बदलायला लागला. मस्त ट्रान्सपरंट असा साबुदाणा दिसायला लागलाय. आता आपलं मिश्रण छान दाटसर तयार झालं. हलकासा कलर सुद्धा बदलला. आता गॅस कमी करायचा आणि पुन्हा 7 ते 8 मिनिट सगळं साहित्य चांगलं उकळून घ्यायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं एकसारखं हे साहित्य हलवत राहायचं.
तळाला थोडंसुद्धा डागणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि एकसारखं हे साहित्य ढवळत राहायचं. आता मिश्रण चांगलं दाटसर व्हायला लागलंय. साबुदाण्याचा सुद्धा कलर बदलला आहे, मस्त ट्रान्सपरंट झाला. आता गॅस कमीच ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिट पुन्हा हे सर्व मिश्रण एकसारखं शिजवून घ्यायचं. एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने सुरुवातीला मोठ्या गॅसवर, नंतर कमी गॅसवर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं हे सर्व मिश्रण आपण शिजवून घेतलं. तुम्ही पाहू शकता मस्त पांढरं शुभ्र असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता गॅस बंद करायचा. 5 ते 7 मिनिट हे मिश्रण असंच बाजूला ठेवायचं. आणि हलकंसं थंड झालं की तुम्ही पाहू शकता पापड्या बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मस्त परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं. आता याच्या अशा पद्धतीने गोल गोल पापड्या करून घ्यायच्या. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडत असेल त्या पद्धतीने पापड्या करून घ्यायच्या. आता खूप कडक ऊन होतं त्यामुळे मी खूप भरभर अशा सगळ्या पापड्या घातल्या. वारा पण खूप सुटला होता. त्यामुळे मी काय केलं, अगदी भरभर 10 मिनिटात या सगळ्या पापड्या घातल्या. सकाळी 11 वाजता मी या पापड्या उन्हामध्ये वाळत घातल्या. त्यानंतर 4 वाजता सगळ्या पापड्या उलट्या करून घेतल्या. साबुदाण्याच्या पापड्या बनवताना काय करायचं, सकाळी जर आपण या पापड्या घातल्या की दुपारच्या वेळेला या पापड्या सगळ्या उलट्या करून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, थोडंसुद्धा मिश्रण कागदाला चिटकत नाही आणि अगदी सहज पापड्या उलट्या होतात. आपल्या पापड्यासुद्धा मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या. एकसुद्धा पापडी चिरली पण नाही आणि तुटली पण नाही. दुपारनंतर या पापड्या उलट्या करून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये सगळ्या पापड्या वाळवून घेतल्या. तर अर्धा किलो साबुदाणा आणि 1.25 किलो बटाटे यापासून एवढ्या सगळ्या पापड्या तयार झाल्या. मस्त पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या तयार झाल्या. एकही पापडी चिरली नाही, तुटली नाही, तुम्ही पाहू शकता. आता या पापड्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. आता तेल चांगले गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्यामध्ये एक एक पापडी घालायची. दोन्ही बाजूने मस्त खालीवर करून पापडी तळून घ्यायची. आपल्या पापड्या किती छान फुलल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या पापड्या खायला पण इतक्या भारी लागतात ना की 1 अन् 2 पापड्या खाऊन मन भरतच नाही. जेव्हा ताट भरून पापड्या समोर येतात ना तेव्हाच त्या खाल्ल्यासारख्या वाटतात. मस्त तो फुललेला साबुदाणा आणि त्यामध्ये असणारा बटाट्याचा किस, ही पापडी पाहताच खावीशी वाटते आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळते. त्यामुळे लहान मुलांना नादी लावायला सुद्धा ही पापडी खूप भारी आहे. तर मंडळी, तुम्ही केव्हा बनवताय या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या? उन्हाळ्यामध्ये एकदा बनवल्या की वर्षभर सहज टिकतात. तेव्हा तुम्ही सुद्धा उपवासासाठी अशा साबुदाणा बटाट्याच्या पापड्या बनवा. बनवायला पण सोप्या असतात, शिवाय सगळ्यांनाच या पापड्या खूप आवडतात. तर मंडळी, तुम्हाला या उपवासाच्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.